आणि आता पाहणार आहोत भाजपच्या अधिवेशनासंदर्भातील टॉप 9 बातम्या। भारताच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना शरद पवार। भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम पवारांनी केलं। पुण्यातील भाजप अधिवेशनामधून अमित शहांचा पवारांवर हल्लाबोल। शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं की मराठा आरक्षण मिळतं। मराठा आरक्षणावरून अमित शहांची शरद पवारांवर टीका। उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते। ठाकरे संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत। अमित शहांचा उद्धव ठाकरेंवरही घणाघात। देशामध्ये अहंकाराचे अनेक उदाहरणं आहेत, मात्र राहुल गांधींचा अहंकार हरल्यानंतर देखील वाढला। अमित शहांकडून राहुल गांधींचा अहंकारी असा उल्लेख। आजची तारीख लिहून ठेवा, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचंच सरकार येणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। नितीन गडकरींची ट्विट करत अधिवेशनातील अनुपस्थितीबद्दल माहिती। मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भाजपची भूमिका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाजपच्या अधिवेशनामध्ये वक्तव्य। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचं समर्थन आहे का? तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा। विरोधकांना उत्तर देण्यासाठी परवानगीची वाट पाहू नका, बॅटिंग करा मात्र हिट विकेट होऊ नका, सेल्फ गोल करू नका, फडणवीसांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना।